टम्म फुगलेली गरम गरम भाक मी इथे पाऊण वाटी पाणी गरम करायला ठेवले आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. छानशी उकळी आली की 1 वाटी नाचणीचं पीठ घालूया. चांगलं मिक्स करायचं आहे. आता गॅस बंद करून 2 ते 3 मिनिटांसाठी झाकून ठेवूया. पीठ गरम आहे. थोडं थोडं थंड पाणी हाताला लावून पीठ मळून घ्यायचं आहे. गेल्या वेळेस आपण ज्वारीची भाकरी थंड पाणी वापरूनच बनवली होती. तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. पॅकेटमधलं हे पीठ 1 महिन्याचं जुनं आहे. मी इथे वाफ काढून घेतली आहे. पीठ चांगलं मळून छानसा गोळा बनवून घेतला आहे. तवा जास्त गरम झाला असेल तर थोडंसं पाणी शिंपडायचं, म्हणजे तो हलका गरम राहील. कारण तवा जास्त गरम असेल आणि तुम्ही भाकरी टाकली तर त्याला छोटे छोटे फुगवटे येतात. सगळीकडे पाणी लावून घ्यायचं आहे. वरून लावलेलं पाणी थोडं सुकलं की पलटून घ्यायचं आहे. दोन ते 3 मिनिटे खालची बाजू व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. गरज लागेल तसं थोडं थोडं फिरून सगळ्या साईड भाजून घ्या. तवा बाजूला करून गॅसवर भाकरी भाजायची. पीठ चांगले मळले आणि खालची बाजू चांगली भाजली गेली तर भाकरीला फुगण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. दुसरी भाकरी तव्यावरच भाजते आहे. तुम्ही पाहू शकता ती देखील अगदी पुरीसारखी टम्म फुगली आहे. गरम गरम भाकरी लसूण मिरचीचं झणझणीत पिठलं त्याच्यासोबत खायला भाकरी मस्त लागते. तुम्हाला भाकरी कशासोबत खायला आवडते नक्की सांगा. भेटूया लवकरच. तोपर्यंत काळजी घ्या, घरच्यांसोबत स्वतःचीही.